चला मैत्रिणींनो, संक्रांत अगदी 2 दिवसांवर आलेली आहे आणि संक्रांतीसाठी आमच्याकडे तर घाऱ्या बनवल्या जातात लाल भोपळ्याच्या. मी गावाकडे गेलो होतो त्यावेळी भोपळा घेऊन आलेलो होतो आणि त्याच भोपळ्याच्या आम्ही आता घाऱ्या करणार आहोत. घाऱ्या करायला पहिला तर भोपळा मधून कट करून घेतला, नंतर त्याच्या आतमध्ये जे धागे असतात ते धागे काढून घ्यायचे आणि पाठीमागच्या साईडची जी कठीण साल असते ती सुद्धा मी विळतीने काढून घेतलेली आहे. नंतर मी भोपळा थोडा धुवून घेतला आणि पुसून घेतला आणि नंतर किसणीने किसून घेतलेला आहे. अशा पद्धतीने किस झालेला आहे त्याचा. आणि आता कढईमध्ये घालायचा आहे 2-3 चमचे तूप आणि त्याच्यामध्ये मोजून घेऊन किस घालायचा आहे. 2 वाटे किस झालेला आहे. आता चांगला भाजून घ्यायचा आहे. भाजल्यामुळे भोपळ्याचा कच्चापणा निघून जातो, कच्चा वास येत नाही घाऱ्या खाताना, त्यामुळे थोडा भाजून घ्यायचा. भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये घातलेला आहे 2 वाट्या होईल एवढा गुळ, म्हणजे जेवढा किस होता तेवढाच गुळ घातलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि गुळ पूर्णपणे विरघळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. गुळाचं पूर्णपणे पाणी झालं की 2-3 मिनिटं भोपळा गुळाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड घालायची. वरून तीळ लावले की ते तेलात सुटतात, म्हणून मी याच्यामध्येच 1 पाव वाटी होईल एवढे तीळ घातलेले आहेत आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 4-5 चमचे बेसनचं पीठ आणि मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं आणि सैलसर मळून घ्यायचं आहे. किंचित मीठ सुद्धा टाकायचं आहे चवीसाठी म्हणून. आणि मळून झाल्यानंतर मी एक अर्धा पाऊण तास हे ठेवलं होतं भिजण्यासाठी. नंतर एका प्लॅस्टिकच्या कागदाला तेल लावलं आणि अशा पद्धतीने लाटून घेतलं आणि त्याच्यावरती टोपण मारून मी अशा पद्धतीने घाऱ्या करून घेतलेल्या आहेत. आणि वरून थोडेसे तीळ लावलेले आहेत फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी, नाहीतर आत आपण भरपूर तीळ घातलेले आहेत त्यामुळे वरून लावण्याची काहीच गरज नाही. आणि तसेही वरून लावलेले तीळ तेलामध्ये सुटतात आणि तेल काळं होतं. अशा पद्धतीने मी या ठिकाणी ह्या घाऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत. आता मध्यम गॅसवर सोनेरी होईपर्यंत घाऱ्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. आणि अशा प्रकारे तळून झाल्यानंतर आपल्या एकदम मऊ लुसलुशीत अशा लाल भोपळ्याच्या घाऱ्या तयार आहेत. तुम्ही सुद्धा या संक्रांतीला नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय.